मित्रांनो, जर एखादे जंगलातील प्राणी असेल, उदाहरणार्थ वाघ, त्या वाघासमोर एक शिकार आहे. वाघ ते शिकार करेल की सोडून देईल? ह्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की तो दोन गोष्टीच्या आधारावरती हा निर्णय घेणार आहे, की ती शिकार करायची की सोडून द्यायची. तर पहिला काय आहे? कम्फर्टेबिलिटी. त्याच्या कम्फर्टेबलनेसला कुठल्याही प्रकारचं त्रास होऊ नये, व्यत्यय येऊ नये. आणि दुसरी गोष्ट काय आहे? शक्यता, ॲबिलिटी. ती शिकार तो करू शकतो का? ती शिकार तो करू शकतो का? ह्या दोन गोष्टीच्या आधारावर तो निर्णय घेणार. इज दॅट क्लिअर? आत्ता ही झाली नॅचरल इन्स्टिंक्ट. त्या वाघाकडे कुठल्याही प्रकारचा असा मनोविज्ञान नाही, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची सायकॉलॉजी नाही आहे. त्याला फक्त जे नैसर्गिक पद्धतीनं जे समजायला पाहिजे तेवढंच फारसं समजतं आहे. आता ती नैसर्गिक प्रवृत्ती माणसामध्ये पण आहे. आपणही कोणाकाळी प्राणीच होतो. आपल्याकडे एवढी असं लॉजिकल बुद्धी नव्हती, किंवा आपल्याकडे एवढं लँग्वेजेस डेव्हलप झालेले नव्हते, एवढ्या संस्था नव्हत्या जे आपल्याला शिकवतात आज, किंवा आपल्याकडे साधनं नव्हती. तर तेव्हाचे जे नॅचरल इन्स्टिंक्ट आहेत, जे केमिकल बेस्ड आहेत, त्या इन्स्टिंक्ट अजूनही आपल्यामध्ये शिल्लक आहेत. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटते की ही जबाबदारी माझ्याच्यानं पूर्ण होणार नाही, तेव्हा ती जबाबदारी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करता. हे नैसर्गिक आहे. यामध्ये म्हणजे तुम्ही असे आहेत किंवा तुम्ही तसे आहेत, तुम्ही कामचुकार आहेत किंवा तुम्ही बेजबाबदार आहेत, असला काही प्रकार नाही. हे नैसर्गिक आहे. हे प्रत्येकालाच असं वाटतं आहे, कारण हे जिवंत राहण्यासाठीच्या आवश्यक गोष्टीमधून आहेत आणि हे नैसर्गिक आहेत. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट पूर्णत्वाला नेता येणार नाही, उदाहरणार्थ तुम्हाला आज असं वाटायला लागलं की मी 10वी पास होऊ शकत नाही किंवा मी 12वी पास होऊ शकत नाही, तुम्ही काय करणार? ते अभ्यास करणार नाही, कारण तुम्ही सोडून देणार. तुम्ही प्रयत्न नाही करणार. त्याऐवजी काहीतरी दुसरं करण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीमध्ये स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर इन्स्टिंक्ट तुम्हाला तुम्ही कुठल्याही मेंदूचा वापर करत नसताना तेव्हा इन्स्टिंक्ट पुढे येतात. जेव्हा कुठलाही लॉजिक तुम्ही वापरत नसता तेव्हा तुमचा इन्स्टिंक्ट पुढे येतो. त्या इन्स्टिंक्टलाच तुम्ही बऱ्याचदा मन असं म्हणता. माझं मन करत नाही, माझं मन, म्हणजे ते आहे असो. पण आजच्या परिस्थितीमध्ये एक फारच फरक पडलेला आहे. म्हणजे ज्या काळामध्ये आपल्या सर्वायवलला जे सुटेबल होतं ते नॅचरल इन्स्टिंक्ट आज काही आवश्यक नाहीत. आजची परिस्थिती कशी आहे, आज कुठल्या गोष्टीची गरज आहे, त्यासाठी आपण डिझाईन झालोच नव्हतो ना. म्हणजे आज बघा, ह्या घरामध्ये राहायला किंवा ह्या क्लासरूममध्ये तुम्हाला बोलवून मी तुम्हाला शिकवणार, ह्यासाठी काय मानवाचा जन्म झाला होता का? अरे, इतर प्राण्यांप्रमाणे आपणही जन्माला आलो होतो आणि इतर प्राण्यांना जसं जगायचं होतं तसंच आपणही जगणार, अशा पद्धतीनं आपल्यामध्ये सगळ्या इन्स्टिंक्ट निसर्गाने टाकलेले आहेत. पण आता आपलं पूर्ण आयुष्य हे आर्टिफिशियल आहे. म्हणजे जशी कल्पना निसर्गाने केली नव्हती तसं लाईफ आपण जगत आहोत. आता प्रॉब्लेम कसा आहे, एखादी गोष्ट सहज शक्य आहे आणि ते आपण करावी, आणि एखादी गोष्ट सहज अशक्य आहे म्हणून ते आपण करू नये, हा जो विचार आहे आता आपल्याला टाकून द्यावा लागेल. आपल्याला काय बघावं लागेल की व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज इसेन्शियल. गरजेचं काय आहे ते तुम्हाला करावं लागेल, जे गरजेचं आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण जे भौतिक जगामध्ये जगतो, ज्यामध्ये वस्तूंची भरमार आहे. बघा, तुम्ही जंगलात जाऊन बघा, एक अस्वल किंवा एखादा वाघ किंवा एखादा जिराफ किंवा मग हत्ती, त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तूंची रेलचेल नाही आहे. आलं का लक्षात? निसर्गाने लावलेली झाडं आणि जंगल, नद्या हे आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये, पक्षी प्राणी हे आहेत. पण त्याने तयार केलेल्या वस्तूंच्या गराड्यात ते राहत नाही, पण आपण राहतो. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा संपल्यानंतरही भरपूर गोष्टी बनवल्या आपण एंटरटेनमेंटसाठी किंवा आपला स्टेटस मोठा हे दाखवण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी, आणि आज आणि उद्या, आज नाही तर उद्या आपण एका मोठ्या कुटुंबाचा हिस्सा असणार आहोत. एका मोठ्या कुटुंबाचं आपण सपोर्टर राहणार आहोत. बरोबर आहे की नाही? आपल्याला एकट्याला जगायचं आहे का? आपल्या भारतामध्ये कुटुंब प्रणाली आहे आणि ही कुटुंब प्रणाली आपल्याला फार सावरते.
आज तुम्हाला तुमचे आईवडील सावरत आहेत, उद्या तुम्ही तुमच्या आईवडिलांना सावरणार, मग तुमच्या मुलांना तुम्ही सावरणार. म्हणजे वी आर द पार्ट ऑफ द फॅमिली अँड देन द पार्ट ऑफ द सोसायटी. तर जेव्हा तुम्ही एखाद्या फॅमिलीचे पार्ट आहात, तेव्हा तुमच्या वैयक्तिक विचारांना किती महत्त्व द्यायचे तुम्ही विचार करा. साधा विचार करा की तुम्ही क्रिकेट खेळताय आणि जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला तुम्ही 11 प्लेयर्स आहेत, तुमच्या वैयक्तिक गोष्टींना तुम्ही महत्त्व देऊ शकता का? तुम्ही नाराज आहेत म्हणून तुम्ही क्रिकेट खराब करून टाकणार का? किंवा तुमच्या पोटात दुखतंय म्हणून तुम्ही क्रिकेट खेळायलाच जाणार नाही का? जाऊ द्या, ती टीम कुठे चुलीत जाऊ द्या, मला काय घेणं देणं नाही, मला माझ्या पोटाचं बघू द्या, असं करतोय का आपण? नाही ना. तसंच तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी असं म्हणू शकत नाही की अरे यार माझं मन नाही आहे किंवा मला ते करायचं नाही आहे. होईल तितकं, कारण इथे लेवल्स आहेत. असं नाही आहे की तुम्हाला 100पैकी 100 मार्क्स मिळवायचे आहेत. तुम्हाला 35 पुढे मार्क्स मिळवायचे आहेत, 35च्या पुढे तुम्ही पास होणार आहेत. तुम्हाला 50 मिळत असतील तर तुम्ही 60चा प्रयत्न करा, 60 मिळत असतील तर 70चा प्रयत्न करणं. मीन्स तुम्हाला बेटरसाठी प्रयत्न करायचा आहे. आणि प्रत्येक प्लस हा बेटर असतो, प्रत्येक प्लस हा बेटर असतो. एक मुलगा होता मागच्या वेळेला, तो म्हणाला सर मला आता 60 मिळत आहेत, मी अधिक प्रयत्न करून 70ही मिळवलं तरी काय, 60 आणि 70मध्ये फारसा काही फरक नाही आहे. नसेल फरक, तुमच्या म्हणण्याप्रमाणे नसेलही फरक, पण तुम्ही प्रयत्न केला होता ना. तुमच्यामध्ये कोणती जिद्द आहे, तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारचे वैचारिकता आहे की तुम्ही हार मानत नाही, तुम्ही प्रयत्न करता, हे महत्त्वाचं नाही का? आणि जो प्रयत्न करतो त्याच्या हाती काहीतरी लागतं. आणि म्हणून तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये मला हे जमेल की नाही जमेल, की मी इतरांच्या प्रमाणे नाही आहे, तो वर्गातला टॉपर आहे आणि मी टॉपर नाही आहे, मग तर टॉपर जेवढं मेहनत करतो तेवढी मी करून काय उपयोग, आणि मी कशाला करावं? मग तुम्ही स्वतःला आयसोलेट करता. तुम्ही वर्गामध्ये जाता, वर्गात बसता, वर्गामध्ये शिकवलं जातं, पण ते तुमच्या कामाचं नाही, कारण ते तुमचं ध्येय नाही असं तुम्ही ठरवून टाकलं आहे. तर बघा, तुमचं मन तुम्हाला म्हणेल, पण मन काय आहे? हे नॅचरल जगणं जेव्हा जगत होतो तेव्हाच्या गोष्टीतलं मन आहे. तर मनाच्या आहारी खूप खूप जायची गरज नाही, कारण आज नाहीतर उद्या यू विल बी द पार्ट ऑफ द फॅमिली, आणि फॅमिलीला तुम्ही सावरणार. आज तुमची फॅमिली तुम्हाला सावरते, उद्या तुमची स्वतःची एक फॅमिली असणार, त्यांना तुम्ही सावरणार, तुम्ही त्याचे आधारस्तंभ होणार. मग तेव्हाचा विचार करा. आणि त्यासाठी हे 1-2 वर्षाची मेहनत नाही करायला पाहिजे का आपण? आता हे 1-2 वर्षामध्ये जे तुम्ही जगणार आहेत ते ठरवणार की तुमची फॅमिली किती सुखात राहील, तुम्ही किती म्हणजे मातब्बर व्यक्ती म्हणून ओळखले जाणार आहात, तुम्ही किती चांगले व्यक्तित्व बनणार, तुम्ही किती चांगले वडील बनणार, तुम्ही किती चांगले मम्मी बनणार, तुम्ही किती चांगले आजी आजोबा बनणार. ह्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत? आत्ताच्या ह्या 2-3 वर्षावर. आणि ह्या 2-3 वर्षामध्ये तुम्ही तुमचं मन कसं डेव्हलप केलं, तुम्ही ते तुमच्या मनाच्या आहारी गेले का, की तुम्ही ह्या जगाच्या रिक्वायरमेंटकडे बघितलं. फार काही करावं लागत नाही, आपलं मन बदलायचं असतं. एकदा का तुम्ही मन बदललं तर तुमचं ट्रॅक बदलतो. ट्रॅक बदललं की तुम्ही सुईझप बुलेट ट्रेनप्रमाणे चालायला लागता. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की आता 11thमधून तुम्ही 12thमध्ये जाणार. 12th का इम्पॉर्टंट आहे हे सांगण्याची गरज नाही. तुम्हाला ज्या ज्या जबाबदाऱ्या मिळणार आहेत त्या सगळ्याच इम्पॉर्टंट राहणार आहेत. जो आपली जबाबदारी जेवढ्या चांगल्या पद्धतीने सांभाळणार तो तेवढा पुढे जाणार. आणि बघा, मला 2 जबाबदाऱ्या मिळाल्या, एक गाडी पुसायची आणि दुसरी शिकवायची. गाडी पुसायला मला 50 रुपये मिळतात आणि शिकवायला 5,000 रुपये मिळतात. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या जबाबदाऱ्यांना सारखंच रिवॉर्ड नसतो. आणि अभ्यासाच्या जबाबदारीला जो रिवॉर्ड मिळतो तो लाईफ टाईम असतो. इट्स अ लाईफ टाईम अचिव्हमेंट. म्हणून झालं गेलं विसरून जायचं. 9व्या वर्गात तुम्ही काय केलं आणि जे आता 12वीत जाणार त्यांनी 11वीत काय केलं हे महत्त्वाचं नाही. आत्ता पुढे आपण कसं काय करणार, कोणत्या दिशेनं जाणार, काय ठरवणार, तेच आपलं भवितव्य ठरवणार आहे. तर आपल्या काय नॅचरल इन्स्टिंक्ट येणार, तुम्हाला काहीतरी खावंसं वाटेल, हे काय आहे? नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. मला थोडंसं रिलॅक्स व्हावंसं वाटतं आहे, आता मला पाय लांब करावे असे वाटत आहेत, ह्या सगळ्या नॅचरल आहेत. ओके. आणि या कधी डेव्हलप झाल्या होत्या? त्या काळी जेव्हा आपल्याकडे साधनं नव्हती, ज्या काळी आपण
गुफ्यामध्ये राहत होतो, केव्जमध्ये राहत होतो, जंगलात राहत होतो, वाटेल जे मिळेल ते खात होतो, कंदमुळं खाऊन जगत होतो, तेव्हाच्या गोष्टी आहेत ह्या. मग यांच्या आता किती आहारी जायचं आपण ठरवायला पाहिजे. तर मित्रांनो, आता तुम्ही नव्यानं काहीतरी ठरवलं पाहिजे आणि हीच वेळ आहे. अगदी कमी दिवस काहीतरी चांगलं करून आयुष्य घडवता येतं. किती? 9वीपर्यंत तुम्ही 9 वर्ष कसं घालवलं जाऊ द्या. तुम्ही 11वीत असणार तर 11 वर्षे कसे घालवले जाऊ द्या. आता एकच तर वर्ष शिल्लक आहे. हा एक वर्ष जर तुम्ही व्यवस्थित घालवला ना, तर तुम्ही स्वतःला ब्लेस करणार. तुम्हाला कोणाला असं मला आशीर्वाद दे म्हणायची गरज नाही. तुम्ही स्वतःलाच आशीर्वाद देणार. तुम्ही स्वतःच पॉवरफुल होणार आहेत.